नमस्कार. मुलांच्या आवडीचं हे फरसाण आपण बराच वेळ घरात आणलेलं असतं आणि ते शिल्लक पण राहतं आणि काही वेळानं ते नम पडलेलं असतं. मग ते कोणाला खावंसंही वाटत नाही. पण त्याच्यापासून जर आपण दुसरा एक छानसा मार्केटला महागात मिळणारा आणि खूप दिवस टिकणारा पदार्थ बनवला ना, तर मुलं आणखीन आवडीनं खातील. तर आज ना आपण या फरसाणपासून ना मिनी कचोऱ्या पाहणार आहोत, ज्या की मार्केटला महागात मिळतात आणि ह्याच जर तुम्ही घरी केल्या ना, तर खूप अशा चविष्ट बनतात आणि एकदम टेस्टी अगदी हल्दीराम स्टाईल ज्या असतात मिनी कचोऱ्या त्या टाईपच्या बनतात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. त्या टेस्टी, खुसखुशीत, कुरकुरीत अशा खमंग खूप दिवस आहे अशा राहणाऱ्या कचोऱ्या कशा बनवायच्या ते पाहूयात. तर त्यासाठी ना मी इथं मैद्याचा वापर करणार आहे. तुम्ही याऐवजी गव्हाच्या पिठाचाही वापर करू शकता, पण अगदीच मार्केटसारख्या बनवायच्या म्हटलं ना तर थोडंसं मैद्याचाच वापर करायचा. आणि इथं मी 2 वाट्या मैदा घेतलेला आहे. 250 ग्राम मैदा आहे हा. तर मैदा चाळून घ्यायचा आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं. त्याच्यामध्ये ओवा किंवा काही टाकायचं नाही. ह्या मिनी कचोऱ्या बाहेरून त्याचं कवर प्लेनच असतं. आणि इथं आता आपल्याला तेल टाकायचं आहे पाववाटी. म्हणजे छान त्याला चोळून सगळ्या मैद्याला पुरेल इतपत तेल घ्यायचं आहे. कारण यानंच आपल्या कचोऱ्या कुरकुरीत खुसखुशीत होणार आहेत. त्यामुळं तेल असं सगळीकडं चोळलं गेलं पाहिजे इतपत हे तेल वापरायचं आहे. 2 वाटी मैद्यासाठी पाव वाटी तेल पुरे होतं. एखादा चमचा शिल्लक ठेवायचा. वाटलंच की याचा गोळा बनत नाही, कोरडे तर मग त्याचा वापर करायचा. तर इथं आपलं कच्च्या तेलाचं मोहन आहे. इथं गरम तेल केलेलं नाही. तर छान असं मोहन पुरे होतं एवढं. आता रूम टेम्परेचरचंच पाणी वापरायचं. कोमट पाणी काही नाही. असं साधं पाण्यानंच हे आपल्याला पीठ सैलसर म्हणजे जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलसर नाही. आपण जसं चपातीसाठी पीठ मळतो त्या पद्धतीनं हे पीठ मळायचं आहे. जास्त घट्ट मळालं तर कडक होतात ह्या कचोऱ्या आणि पातळ केलं तर तेल पितात आणि त्या तेवढ्या टेस्टी लागत नाहीत. अशा पद्धतीनं हे आपल्याला पीठ मळून ठेवायचं आहे. 5-10 मिनटं तरी मुरवत ठेवायचं आहे. तर बघा अशा पद्धतीनं पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला. इतपत असं पीठ तिंबलं तर ते असं छान तिंबलं गेलं पाहिजे. घट्ट असेल तर ते लवकर असं गोळा त्याचा बनत नाही. या पद्धतीनं आपल्याला हे थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे. या पद्धतीनं बघा सैलसरच आहे. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. आता इतपतच पाण्यानं हे आता हातानं चोळून चोळून मळायचं आहे. जास्त पाणी टाकायचं नाही. थोडंसं तेल लावून हा गोळा आपल्याला असाच झाकून ठेवायचा आहे. 10 मिनटं ठेवलं तरी चालतं. छान मुरतं म्हणजे त्याचे गोळे छान सॉफ्ट असे तयार होतात गोल. आपल्याला त्याच्यामध्ये मसाला भरायचा आहे. त्यामुळे हे थोडंसं आपल्याला झाकूनच ठेवावं लागतं. झाकायचं छान उघडं ठेवायचं नाही, नाहीतर वाळतं ते पीठ. तर आता आपण मसाला करून घेऊयात. तर 2 वाट्या मैद्यासाठी आपल्याला 4 चमचे धने घेतलेत मी हे आणि 1 वाटीच मैदा असेल करायचं 1 वाटी मैद्याच्या पिठाचं तर 2 चमचे आपले पोहे खायचे असतात तेवढेच धने घ्यायचे. त्यानंतर ना बडीशोप आपल्याला 4 चमचेच घ्यायची आहे. जेवढे धने घेतलेत तेवढीच बडीशोप घ्यायची आहे. इथं माझी बडीशोप लहानी आहे त्यामुळे थोडं दिसतंय. मोठी बडीशोप असेल तर जरा जास्त दिसतं. आणि 2 चमचे जिरे घ्यायचे आहेत. जेवढे धने त्याच्या निम्मे जिरे आणि 4-5 असे मिरे घ्यायचे आहेत. आणि 4 चमचे आपल्याला तीळ घ्यायचे आहेत. हे थोडंसं खमंग वास सुटेपर्यंत भाजायचे, फक्त करपू द्यायचे नाही, नाहीतर कडवट होऊ शकतं. धने, बडीशोप आणि तीळ हे सेम प्रमाणात घ्यायचं आहे. फक्त जिरे थोडेसे कमी घ्यायचे आहेत. आणि हे छान भाजले की खाली उतरून ठेवायचं आणि थंड होऊ द्यायचं म्हणजे मिक्सरला छान असं त्याची बारीक पावडर तयार होते. आता हे आपले छान खमंग असे वास सुटायले इतपत भाजलेत. फक्त कच्चापणा थोडासा जाऊ द्यायचा त्याचा. कच्चं पण बडीशोप हे एवढं टेस्ट देत नाहीत जेवढे की भाजलेले. आता हे थंड झाल्यानंतर मिक्सरला आपण याची बारीक पूड करून घेऊयात. पावडर नाही, असं भरडच करायची. त्याच्यात अर्धा चमचा हळद टाकले, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर आहे आणि चाट मसाला आहे 1 मोठा चमचा आणि साखर आहे 2 चमचे आणि साखर तुमच्या आवडीनं तुम्ही घेऊ शकतात आणि 1 पाव चमचा मीठ घेतलेलं आहे. कारण आपण पुढे फरसाण वापरणार आहोत आणि फरसाणमध्ये बऱ्यापैकी मीठ असतं त्यामुळं ते बघूनच
आपल्याला या मिठाचा वापर करायचा आहे. आणि साखर तुमच्या आवडीनं तुम्ही आणखीन वाढवू शकता. कोणाला थोड्याशा गोडसर आवडतात मिनी कचोऱ्या. या पद्धतीनं हे आपलं छान जास्तही बारीक पावडर करायचं नाही पिठासारखं, असं थोडंसं जाडसर भरडून घ्यायचं आहे. आता बघा इथं 2 वाट्या मी फरसाण घेतलेलं आहे. मिक्स फरसाण आहे. बारीक शेव, पापडी त्याच्यामध्ये असते. त्यामुळे खूप खमंग टेस्ट देते. याच्यामध्ये बऱ्यापैकी मसाले पण असतात. त्यामुळे तर जास्तच टेस्ट देतं. या पद्धतीनं तुम्ही एकदा ना मिनी कचोऱ्या करून बघा. बघा मुलांना खूप आवडणाऱ्या बनणार आहेत. तर हे पण आपल्याला या पद्धतीनंच बारीक करून घ्यायचं आहे. आणि आता हे फरसाण बारीक केलेलं आणि मगाचा मसाला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि बघायचं की याचा गोळा तयार होतो का. तर फरसाणमध्ये बऱ्यापैकी तेल असतं. परत इतर तेल वापरायचं नाही. एखादा चमचा कोरडं बऱ्याच फरसाणमध्ये भरपूर तेल असतं, त्यामुळे तिथं तेल लागतच नाही आणि इथं पण तेल लागत नाही. बघा चांगला गोळा तयार व्हायला आहे बारीक केलेल्या फरसाणचा. आणि मसाल्यामध्ये मिक्स केल्यावर पण बऱ्यापैकी गोळे तयार होतात त्याचे, कारण फरसाणमध्ये तेल असतं. आणि वाटलंच तुम्हाला कोरडं व्हायले तर थोडंसं अर्धा चमचा तेल वापरू शकता. पाण्याचा वापर करायचा नाही एखादाही चमचा, कारण बऱ्याच दिवस ठेवायच्या असतात आपल्याला अशा करून, त्यामुळे आतून खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे तेलाचाच केला तर वापर करायचा, नाहीतर एकही थेंब पाण्याचा वापर करायचा नाही. तर बघा हे गोळे चांगले तयार व्हायला लागलेले आहेत, त्यामुळे इथे मी अजिबात एक थेंबही तेल वापरलेलं नाही. त्यामुळे असे सगळे गोळे आपल्याला छोटे छोटे मिनी कचोऱ्या करायच्यात गोल गोल. त्यामुळे असे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. त्याचे 10-12 असे तयार करायचे आहेत. तर आता बघा जे आपल्याला तिंबलेलं पीठ होतं त्याचे पण मी असे गोळे तयार करून घेतलेले आहेत मैदा. आणि हे अशा पद्धतीनं थोडंसं हातानंच पसरवायचं आहे. आणि आता आपल्याला याच्यामध्येच फरसाणचा गोळा टाकता येत नाही, त्यामुळं या पद्धतीनं जर तुम्ही हातावर ठेवून केलं तर छान आपण जसं पुरण भरतो ना त्या पद्धतीनं हा गोळा भरायचा आहे. आणि थोडंसं पातळ करायचं, म्हणजे जास्तही पातळ नाही, मीडियम असं साईज ठेवायची, म्हणजे तळल्यानंतर ते कच्चे राहत नाहीत आणि चांगले तळले जातात. आता बघा हा गोळा कसा भरायचा त्या पारीमध्ये, तर या पद्धतीने बघा असं, म्हणजे ते पूर्ण होलमध्ये असं जातं आणि फुटत नाही गोळा आणि छान आपले मिनी कचोऱ्या अशा गोल गोल गरगरीत होतात. या पद्धतीनंच भरायचं. हातावर ठेवून तर ते चांगलं भरता येत नाही. या पद्धतीनं भरलं तर छान गोळे आपले तयार होतात. आणि सॉफ्ट गोळे करायचे, नाहीतर मग तेलात फुटतात. त्यामुळं थोडंसं वाटलंच तुम्हाला तर पाण्याचा हात देऊनही तुम्ही हे असं दाबू शकता, कारण परत ते नाही चिटकलं चांगलं तर फुटण्याची शक्यता असते आणि आपलं तेल सगळं खराब होऊन जातं. त्यामुळं इथं चांगलं ते आपल्याला भरायचं आहे आणि छान असे सॉफ्ट गोल असे गोळे तयार झाले पाहिजेत. या पद्धतीनं करायचं, फक्त गोळे सुकू द्यायचे नाही, थोडंसं झाकूनच ठेवायचे. या पद्धतीनं भरले जात नाहीत, त्यामुळे याच पद्धतीनं तुम्हाला हे पुरण भरल्यासारखे गोळे अशा पद्धतीनंच भरावे लागतील. नाहीतर जर हातावर ठेवून केलं तर ते फुटतात. मग परत ते आपल्याला चिटकवता चांगलं येत नाही आणि मग ते तेलामध्ये जास्तच फुटले जातात. या पद्धतीनं दाबायचं आणि छान त्याला सॉफ्ट असा आकार द्यायचा आहे. म्हणजे छान अगदी मार्केटमध्ये मिळतात त्या पद्धतीचे दिसतात आणि खमंगही तेवढेच होतात. या पद्धतीने सगळे गोळे आपण तयार करून घेऊयात. तर 2 कसे केलेत मी ते तुम्हाला दाखवलेले आहेत. सगळे गोळे असेच तयार करून घ्यायचे आहेत. आता तेल बघा, या पद्धतीनं तेल आपलं गरम झालं पाहिजे. थोडंसं गोळा टाकला तर थोडासा त्याला बुडबुडे आले पाहिजेत. जास्त असं पटकन वर नाही आलं पाहिजे, नाहीतर त्या चांगल्या तळल्या जात नाहीत. बाहेरचं कवरच तळलं जातं, आतली बाजू कच्ची राहते. आता बघा आपलं तेल छान असं गरम झालेलं आहे मीडियम, आणि त्याच्यामध्ये ह्या टाकून द्यायच्या आहेत कचोऱ्या. 4 टाका, 5 टाका, जास्तही नाही टाकायचं. 4 ते 5 टाकायचं आणि मीडियम असं तेल गरम असलं पाहिजे आणि गॅसची फ्लेम मीडियम टू लोमध्येच ठेवली पाहिजे. तरच छान कुरकुरीत, खुसखुशीत, खमंग तळल्या जातात. या पद्धतीनं बघा
आणि हलकंसं थोडंसं हलवायचं आहे चमच्याच्या साह्यानं. जास्तही लगेचच हलवायचं नाही. आता बघा अलगद सेपरेट करायच्या आणि सतत हलवायचं हळूहळू, म्हणजे एकसारख्या कलरच्या बनतात आपल्या मिनी कचोऱ्या. या पद्धतीनं सगळ्या हलवायच्या आहेत. सतत हलवायचं म्हणजे सगळीकडून चांगल्या तळल्या जातात. तळायला थोडासा वेळ लागतो, 7-8 मिनटं तरी लागतात एक घाणा तळायला. जेवढं तुम्ही छान तळताल ना तेवढं त्या टेस्ट देतात, खूप खमंग अशा तळल्या जातात आणि खूप दिवस आहे अशा राहतात, सॉफ्ट होत नाहीत. जेवढे दिवस ठेवताल तेवढे दिवस आहे अशा राहतात. तुम्ही डब्याचं टोपण जरी नाही लावलं तरी छान अशा मार्केटसारख्या राहतात त्या, खुसखुशीत कुरकुरीत आणि छान टेस्ट. अशा पद्धतीनं ना तुम्ही या मिनी कचोऱ्या एकदा नक्की करून बघा. मुलांना तर खूप आवडीच्या बनणार आहेत. छान अशा सगळ्या या पद्धतीनं तळून घ्यायच्या आहेत. तेलाच्या बाहेर काढलं तरी याचा आवाज छान असा येतो. या पद्धतीनं तळून घ्यायच्या आहेत. सॉफ्ट अशा झाल्या नाही पाहिजेत, चांगल्या कुरकुरीत खुसखुशीत झाल्या पाहिजेत. या पद्धतीनं सगळ्या करायच्या आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात अशा छान छान व्हिडिओ रेसिपीजमध्ये. तोपर्यंत बाय.